हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? मी आज संध्याकाळचं रुटीन माझं तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्याआधी मी टी व्हीवरती मस्त असे गाणे लावून दिलेले आहे व नंतर एक कबड साफ करायला घेतलेला आहे. त्यात माझा ग्रोसरी ठेवलेला असतो. मी जे काही शिल्लक राहिलेलं असतं तो सर्व सामान मी त्यात ठेवत असते, कारण की तो इकडं तिकडं पडायला नको. मी किराणासुद्धा आणला होता. वहिनी गावावरून आलं होतं तर आईने भरपूर असं सामान मला पाठवलेला होता. तोच मला इथं ऑर्गनाईज करून घ्यायचा होता. व याच्या आधीसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला होता की आईने एवढं पाठवलं आहे, ते सुद्धा अजून भरायचं राहिलंच होतं. म्हणून ते सुद्धा इथं मी आजच ऑर्गनाईज करून घेणार आहे सर्व. त्यासाठीच इथं सर्व ड्रावर असं खाली करून घेतलेलं आहे व छान असं पुसून घेऊन त्यात मी आता सामान ठेवणार आहे. वरच्या याच्यामध्ये सर्व खायचं म्हणजे जे काही जेवणाला वगैरे लागतं त्याचं मी वरती ठेवत आहे व खाली साबण वगैरे जे काही क्लिनिंगचे सामान आहेत ते मी खाली ठेवते आहे, जेणेकरून मला वेळेवरती ते मिळून जाईल. इथेच वस्तू थोड्या जरी इकडे तिकडे ठेवण्यात गेल्या की त्या तशाच पडून राहतात व खालीलासुद्धा जमत नाही. त्याच्यामुळं मग ते तसेच खराब होऊन जातात. म्हणून मी सर्व इथं ठेवत आहे, जेणेकरून आम्हा दोघांनासुद्धा माहिती राहील की सर्व आमचं इथंच आहे व खायचं काही असेल, खायची इच्छा झाली, भूक वगैरे लागली तर आम्ही लगेच दोघं इथनं घेऊन खाऊ शकतो. त्यानंतर ते ऑर्गनाईज झाल्यानंतर मी डब्यांमध्ये काही थोडा सामान भरलेला होता, तोच मी इथे ठेवून देणार आहे. जेवढं डब्यांमध्ये मावलं तेवढं त्यात भरलं आणि बाकीचं सगळं मग मी तिथे ठेवून दिलेलं होतं. त्यामुळंच ते जे आईने भरपूर असं जास्त सामान पाठवलेलं होतं म्हणून ते शिल्लक राहिलेलं मी परत तसंच ठेवलं आणि नंतर मग हे खाली झाल्यानंतर ते त्यात भरून घेईल. मी हे प्लॅस्टिकचे कंटेनर मागवले होते ऑनलाईन. तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा प्रॉडक्ट ॲफिलेट करेल. तुम्ही तिथनं म्हणजे बाय करू शकता. खूप छान असे ते प्रॉडक्ट निघालेले आहेत. 10चा तो सेट होता व मला खूप आवडलेला होता. त्यानंतर मी इथे स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक मी आज इथे बटाट्यांची भाजी करणार आहे, ती सुद्धा रस्सा व भात. तर त्यासाठी इथे कांद्याची वगैरे पेस्ट बनवून मसाला करून घेतलेला आहे. छान असा मसाला टाकून दिलेला आहे फ्राय करायला. मसाला होतोय तोपर्यंत देवपूजा करून घ्यावी म्हटलं. इथे माझी मस्त अशी देवपूजा झालेली आहे व परत मी स्वयंपाकाकडे आलेली आहे. आता मसाला छान असा झालेला होता, मग ते पाणी टाकून दिलं त्यात थोडंसं. तोपर्यंत धीरजने इथे कुकर काढायला घेतलं तर त्यांनी एक आयडिया आज वापरलेली होती. भातातच त्यांनी 2 बटाटे उकडायला टाकून दिलेले होते. बरं होता का नाही बघू म्हणून, तर ती आयडिया काम केली त्याची आणि तो आमचा तेवढा वेळ वाया म्हणजे गेला नाही व त्यातच सर्व झालं. आम्हाला परत शिजवायची गरज पडली नाही व आमचा गॅससुद्धा तेवढा वाचला. नंतर मग मी परत बटाट्यांची भाजी करून घेतली. त्याची आयडिया मी तुमच्यासोबत शेअर केली. कशी वाटली नक्कीच सांगा. नंतर बाजूला एक साईडला गरम पाणीसुद्धा ठेवून दिलेलं होतं, तेच मी भाजी तिथे टाकून घेणार आहे व इथे माझी भाजीसुद्धा तयार होत आहे. तोपर्यंत मी आज आईने उडदाचे पापड पाठवलेले होते गावाकडनं बनवून, तेच इथं भाजून घेणार आहे. मला भाजलेलाच पापड आवडतो, तळलेल्याची चव एवढी खास लागत नाही म्हणून मग, आणि ऑइलीसुद्धा होऊन जातो जास्त, म्हणून आम्ही हे पापड असे भाजून घेतो व खूप छान लागतात खायला. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. हे आमच्या गावाकडचे तर हे थोडे वेगळे आहेत आणि इकडचे जे दुकानातले घेतले ते वेगळेच असतात, म्हणून ते तळूनच खायला छान लागतात. नंतर मग जेवण वगैरे करून आम्ही गेलो होतो वहिनीकडं. तर तिथं ही देव छान अशी धीरचा सोबत खेळत होती व बघा किती छान ती बघत आहे. नंतर मग आम्ही आईस्क्रीम पार्टी करून घेतली. आता उन्हाळा चालू झालेला आहे म्हणून सगळीकडं तेच आहे. सकाळी उठून लगेच इथं बाहेर निघाले कामावरती जायला, तर छान असा पक्ष्यांचा थवा होता म्हणून म्हटलं तुम्हाला शेअर करावा. आता सध्याच्या याच्यात पक्षी एवढे दिसत नाही, पण आमच्या साईडला खूप जास्त पक्षी आहेत. या सगळ्या चिमण्या आहेत व तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे त्या इथं बसलेल्या आहेत. पुण्यामध्ये जर गेले तर पक्षी एवढे काही दिसत नाही. एवढा असा थवा तर मी किती दिवसातनं आज बघितलेला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.